मस्त त्यांचे सगळ्यांचे भंडारा घेऊन येतात. कसं आहे जय मल्हार बोलल्यावर मेन भंडारा आपला हळद भंडारा तो सगळा पताका लावल्यास ह्या सगळा माहोल मस्त एकदम. आता इथं तर जोरदार आहे. मी इथं पहिल्यांदा आलो इकडे आतमध्ये. हे बघा भंडारा वगैरे सगळं आहे. इकडं स्वीट मार्टचे शॉप आहेत, खेळण्यांची दुकान आहेत. किती जण केलं? एक. तुम्ही पण केलं? कराल ना? उद्या येलो व्हिडिओ हा. आज बघितलं पूर्ण फॉग आलंय बघा, आहे ना पूर्ण. आहे बघा तिकडे समोर दिसतंय का ना, क्लिअर दिसत नाही, पूर्ण फॉग आहे. 9:17 झाले. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. सुंदरशा दिवसाची सुंदरशी सुरुवात. दिवसाची सुरुवात तर झालंय, तर चालू जरा अलिबागला काम आहेत, दुसरी पण कामं चालू. बॅकअप द कॅमेरा हळूहळू कशी सगळ्या गोष्टी लाईनअप मध्ये चालू आहेत. त्याच्यामध्ये नंतर सांगेन कशा हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जातील. ते कसं आहे आधीच कुठल्या गोष्टी सांगण्यात फायदा नाही. तर जाऊया. आणि आज मेन काय म्हणजे आज चंपाषष्ठी आहे, त्याच्यामुळे ना सगळा मोठा उत्सव होतो आपला. सारळला पण होतो बापूजी देवाच्या इथे. नंतर आपलं जय मल्हारचं जे मंदिर आहे म्हणजे खंडोबाचं वरसोलीतलं, तिथे पण होतं. नवगावमध्ये पण होतं मला वाटतं जोरदार उत्सव. बघा चाललं अलिबागला. जर तिकडे आतमध्ये गेलं ना तर दाखवतो. जाम माहोल असतो, जाम मजा येते. कारण मी तर सगळ्यांचे व्हिडिओ बघतो. हल्ली कसं झालं रील्सचं जमाना, त्याच्यामुळे रील्स पटकन बनली, मोबाईलला एडिट केली, झाली व्हायरल. त्याच्यामुळे ते सध्या पटकन जातं. त्याच्यामुळे बघूया तिकडे जाऊ. पहिलं आपलं जे काम आहे ते आणि मग पुढचं बघूया. बाकी दिवसाची सुरुवात झालंय आता, तेच तुम्हाला सांगितलं. आणि दुसरे पण आपली एखादी वस्तू येते आज येईल, ते काय आलं नंतर आल्यावर दाखवून आज आली तर. आणि दुसरा पण एक येतोय, त्याच्यानंतर त्या गोष्टीवर आपल्याला हळूहळू थोडी एक्सपेरिमेंट करायचे आणि ती गोष्ट पण करायची. त्याच्यामुळे ते पण तुम्हाला बघायला मजा येईल व्हिडिओवरती. त्याच्यामध्ये बोलतो डेलीवाले ब्लॉगाचे थोडे छोटे छोटे प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला बघायला पण पूर्ण बघायला भेटेल आणि मजा पण येईल. बाकी लॉंग ट्रिप वाले ते आपण लॉंगच ठेवणार, कारण मग त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी चालतील. बरोबर आहे. तर चलो दिवसाची सुरुवात झाली, निघूया. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. परत एकदा तुम्हाला गुड मॉर्निंग मोटो ब्लॉगमधून. हे वाईब आहे ना मोटो ब्लॉगची, ती अलग आहे. पण आपला तो मोटो ब्लॉगवाले जे आहेत ना, ज्यांना हे आवडतं ते लोक हवेत, त्यांना मजा येणार. बाकीच्या लोकांना नाही मजा येणार, ही पण तेवढीच खरी गोष्ट आहे. तर चलो दिवसाची सुरुवात झाली, जाऊया पटापट. बघूया तिकडचा प्लॅन कसा होतोय. तर गेलो वर्षो तर दाखवतो तुम्हाला माहोल सगळा काय येतो, किंवा इकडे गेलो तरी दाखवतो. कारण कसं दुसरा पण काम आहे, त्यांचा फोन येतोय म्हणून मी थांबलो. तर फोन तिकडे जायला लागेल परत, त्याच्यामुळे सगळे गडबड आहे. धावपळ चालू आहे सध्या सगळी. आता मध्ये आहे ना थंडी आहे करी, पण आता मध्येच परत काय बोलतात थंडी गायब होते, गरमा पण करतोय तेवढाच. सकाळी फॉग पण दिसतंय, परत गरमा पण तेवढाच होते. काय गडबड आहे बाई. यंदा पावसाने रेकॉर्ड ब्रेक केला, असा कसाच ना कधीच न झाला यंदाच्या वर्षात. जबरदस्त. आता आहे ना एक काय बोलतात आपला शिर्डीचा प्लॅन आहे आपल्या लाईनअपमध्ये. त्याच्यामुळं जायचं आहे. बोलो बऱ्याचशा आता गाड्या नवीन आल्यात आपल्या फॅमिलीमध्ये, सर्व मित्रांच्या. आता बोलो जाऊया. आता ह्याच्यावरती आहे ना डिस्कशन तर झालं आहे, पण ते डेट कुठले फिक्स होतं आहे हे नाही माहिती, की बाबा ह्या डेटला जाऊया. तर पुढल्या महिन्यातला तर बोलतात, झाला हा महिना संपत आला, डिसेंबर महिना. बघूया आता सर्वांची डिस्कस करून, सर्वांसोबत जायच्या बद्दल ते सर्वांची डिस्कस झालं पाहिजे. एकदा सगळ्यांची मिटिंग बसवतो आणि जाऊ. आणि तेव्हा तर गेलो ना तर 3 दिवसात तरी मिनिमम प्लॅन आहे. त्याच्यामुळे 3 दिवस धमाल होईल सगळे तिकडे. सगळं तिकडचं सगळं मस्त एक्सप्लोर करू, तुम्हाला पण दाखवू घर बसल्या. तिथे साईबाबांचं मंदिर तर बघितलं, पण बाकीच्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत ना त्या सगळं आपण एक्सप्लोर करू, मजा येईल. पण बघूया सगळे आता कधी मुहूर्त लागतो, कधी निघालतो. कारण येते तर खरी मजा, कारण ग्रुप असल्यावर कशी तुम्हाला माहिती आहे, जिथं आपला ग्रुप असतो तिथे ती मजा वेगळीच आहे. आणि आता ह्या वेळेला अजून एक असा मेंबर आहे जो आपल्यामध्ये नसतो, म्हणजे असाच क्वचित कधीतरी असला तर. तो पण व्हिडिओमध्ये आहे कुठला मला माहीत नाही, पण तो असणार आहे. त्याच्यामुळे बघूया. चल तुम्हाला दाखवेन त्या दिवशी जाईन तेव्हा. बघा वेळेला लक्ष आहे काय, गेला पण गाडी, गेला जाऊ सर. कारण तो त्या साईडला होता, परत फिरून जायला लागला असं गाड्यांच्या रेट ट्राफिक बोलू. जाऊया. व्हिडिओची लेंथ कमी ठेवायची असलं ना का रेकॉर्ड करताना पण विचार करायला लागतो, की बाबा काय दाखवावं काय नाही दाखवावं. आणि फुल वाढवली ना तर मग काय टेन्शन नसतं. नॉनस्टॉप बाईक किती पण रेकॉर्ड करू शकतो. विचार करा आपण ते त्या दिवशी किती 65 किलोमीटर फक्त गेलो, 65 आलो. म्हणजे एवढ्या जाऊन येऊन मध्ये ती जवळपास
40-44 मिनिटाची व्हिडिओ झाली होती. मग ती तेवढी मोठी लेंथ बनतं ना, बनवू शकतो. आपल्याला काय नाही, जेवढं आहे तेवढं मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. कट चाट करायला मला आवडत नाही, थोडं दाखवा, पण तेवढी व्हिडिओ बघितली गेली पण पाहिजे, तर ते फायदा आहे. एवढी लाँग व्हिडिओ बनवून तुम्ही बघता एवढीशी, मी बनवते एवढी नाही. 40 मिनिटाची व्हिडिओ आहे ना, तर जवळपास अर्धा म्हणजे जवळपास 20 मिनिटाची व्हिडिओ ती बघितली गेली पाहिजे, तर तो फायदा आहे. BMW 330 Li एक नंबर भाई. BMWचा आहे. BMWचा म्हणजे ज्याला पॉवर हवी ना भाई, तो ऑलवेज BMW. आणि ज्याला लक्झरी हवी तो मर्सिडीज करता येतो, कारण मर्सिडीज लक्झरीसाठी खास जातो आहे. आणि जे पॉवर पाहिजे ना, आता ही BMW 330 Li. आता ह्याच्यामधले हे स्पोर्टमधलं अजून वर्जन घेतलं ना, जे M स्पोर्ट यांचे आहेत, त्याच्यामधली BMW M2 कॉम्पिटिशनवाले स्पोर्ट म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये बोलतो मी. M4 कॉम्पिटिशन आहेत, M8 आहे. आई शपथ, गाड्या आहेत, पैसा वसूल. म्हणजे जेवढे CR तुम्ही भरताय तेवढे ते गाडी चालवल्यावर फील आणि त्यात बसल्यावर वसूल. BMW सुंदर, व्हेरी सुंदर, व्हेरी ब्युटिफुल. फक्त यांचा प्रॉब्लेम तोच आहे, या सिडन गाड्या आहेत ना, त्याच्यामुळे कसं आहे, यांचा ग्राउंड क्लिअरन्स एकदम छोटा आहे, एकदम म्हणजे एकदमच छोटा आहे. आता हे इथं गतिरोधक टाकला आपला तो राक्षसासारखा. असले गतिरोधक असतील ना तर भाई एकदम सांभाळून, नाही तर गाडी खारून घासणार, दुसरं काही नाही, असा विषय. हा बघा, ह्या गतिरोधकचा विषय निघाला दाखवतो तुम्हाला समोर. त्या कालच्या व्हिडिओमध्ये पण मी टाकलेलं, कारण हे जाम मोठे गतिरोधक टाकले. ते प्रॉब्लेम काही असो, पण ते थोडं फ्लॅट टाकायला हवे होते. ते एवढे टाकलेत काय डायरेक्ट. हे बघा, हा डोंगर बनवून टाकला, डोंगर. हा मध्येच कसा फ्लॅट आहे, तेवढा अजून थोडा फ्लॅट झाला पाहिजे तो, तर ठीक आहे. हे एक साईडने एकदम मोठं उचलूनच टाकलं आहे. हा इकडचा परत हे थोडं फोडून आहे ना, थोडं फ्लॅट करायला पाहिजे, का होईल बरोबर, काय प्रॉब्लेम नाही. अलिबाग नगरीत तुमचं स्वागत आहे. चलो पोचा हे काय, ते संरक्षण पथक. हे कशाला बसवलं काय माहिती, असेल काहीतरी, ते नाही माहिती, त्याच्याबद्दल न बोललेलंच कधी पण चांगलं. आज तरी बरा रोड खाली. आज थर्सडे आहे ना. अरे हां, आज काय बोलतात, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. मागचा गुरुवार गेला, शुक्रवारपासून वाटतं मार्गशीर्ष महिना चालू झाला, त्याच्यामुळं हा पहिला गुरुवार आहे. त्याच्यामुळं लोकांची सगळी ना, आजचा बुधवार, सॉरी उद्या गुरुवार आहे. नाही, आय एम रॉंग. उद्या गुरुवार आहे, आज बुधवार आहे, उद्या पहिला गुरुवार आहे. त्याच्यामुळे उद्या सगळं हार वगैरे, पूजन वगैरे मांडतात, त्याच्यामुळे उद्या सगळं ते आहे. हे बघा, हार मस्त बनवलेत, सुंदरच. चलो, आलो होतो ज्या कामासाठी ते तर आटपलं. चल जाऊया वरतीला. चलो एक राऊंड मारून तर येऊ, काय माहोल आहे तो बघूया. तिकडे गेलो तरी पण आहे, पण आपलं काय आता ते काम, त्यांचा फोन नाही येत तोपर्यंत ठीक आहे, टाईम आहे. फोन आला तर लगेच तिकडे पळायला लागेल, म्हणून वेटिंगवरती चालू आहे सगळं. नाहीतर टाईम घालवायला गेलो असतो आपण, आणि तुम्हाला पण सगळा माहोल दाखवला असं, पण ते थांबून मतलब नाही कुठे, ते महत्त्वाचं आहे काम. चला, देवाच्या चांगला आहे, होऊ दे. अरे मस्ती 4 लागला आहे. नंतर कुठला लास्ट स्टॉप, हां खांदा. ह्याच्यामध्ये आपली ही पोरगी आहे ती, म्हणजे जी मेन लीडवाली ती आपली अलिबागवाली आहे पोरगी, ह्या पिक्चरमधले. इथूनच आहे ना टर्न. हाच आहे. गर्दी तर आहे मला वाटतं. रिक्षाच्या दिवसात काही तर रिक्षा स्टँडसाठी गर्दी आहे, काय माहीत नाही. पब्लिक तर असेल भाई, त्याच्याबद्दल डाऊटच नाही. थांबतो. चला बघूया काय. पता येता काय लावलेत सर्व. गाडी इथंच ठेवावी लागेल असं मला तरी वाटतंय. बघूया थोडंसं पुढं जाऊन, नाही तर मग परत थोडं गाडी इकडं हाय, चालू तर हाय नाही चालू. गाडी इकडंच लावाय का काय. हायला पोरं आहेत रेडीमध्ये रे. एक नंबर काम आहे. हाय माहोल भेटो. इथं जोरदार आहे. मी इथं पहिल्यांदा आलो इकडे आतमध्ये. हे बघा भंडारा वगैरे सगळं आहे इकडं. स्वीट मार्टचे शॉप आहेत.
खेळण्यांची दुकान आहे. अरे जोरदार आहे सगळं. अरे वा, हार बघ किती सुंदर बनवले आहे ना. हे इकडं आहे ऐसा. जवळपास छोटी यात्राच भरलोय पूर्ण. कारण मी तर कधी आली नव्हती आपली फेरी. पहिलं ना रे बापरे, लाईन लागलंय पूर्ण. हे बघा बाप, खतरनाक 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 मावलाय. इकडं तोफाचं काम करतो. यात्रा पण बघा, ही छोटी यात्राच बनली सगळी. इकडं पासून माहोल बघायचं आणि इकडं पासून लाईन लागले सगळी. तर लाईन मध्ये राहूया, उभे दर्शन घेऊ. आतमधून पण मला दाखवतात खाली सगळं लोकांचं वगैरे काम मस्त आहे. एवढंच आहे ना जोरदार. सारायला पण सेम एवढंच असेल सगळं. बघा जर आपण तिकडं काम आहे ना, टाइम भेटतो. एक हातात आहे हेल्मेट आणि एक हातात आहे मोबाईल. त्याच्यामुळं वाजवाचा पण मोठा प्रश्न आहे. इकडे गणपती बाप्पा आहे.
बरोबर 10:32 झाले. आता आहे ना मस्त दर्शन वगैरे घेतलं आलो. पण आता आहे ना आता पब्लिक यायला सुरुवात होते. पण आता मग तुम्ही एवढं नव्हतं. कारण कसं आहे आता आपला काही विषय नव्हता. तर माझ्या अलिबागच्या यायचं काही प्लॅन नव्हता. टाइमच ठरलं काम जायचं आहे त्यानिमित्त निघालो. म्हणजे कसं आहे ज्या वेळेला जी गोष्टीचं बोलवणं होतं ना त्यावेळेस एवढ्या वर्ष होतो कधीच ना आलो. तर आलो मी पण एन्जॉय केलं माझ्याबरोबर. तुम्हाला पण सगळा माहोल दाखवला. तर इथून जाऊया. दुसरं एक बँकमध्ये काम आहे ते काम करू आणि मग तिथून पुढे जाऊ. ओके चलो. अजून क्राऊड येईल मस्त मस्त बरं छोटी छोटी यात्रा आहे. पण पब्लिक सगळं आपण जोर. किती जण केलं? एक. तुम्ही पण केलं? कराल ना? उद्या येलो व्हिडिओ हा. उद्या बघा तुम्ही पण दिसाल. तिघ जण लस्सी पिताय. यात्रेतला बघितलात? कुठला? अलिबागचा. अलिबागचा बराच जण बघितला रे. बराच जण बघितले. आता चांगलं आहे. चला तिघ जण वाढले. अजून पाठवा व्हिडिओ शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये गावातले. चलो 3 सबस्क्रायबर वाढले. गावातल्या ठिकाणी आपला गावातला जो माहोल असतो ना सगळं म्हणजे आपल्याकडल्या ज्या ट्रेडिशनल गोष्टी आहेत त्या सगळ्या दाखवलं ना त्या ठिकाणी पटापट सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे कसं आहे आपल्याकडे लोकांना जास्त ह्या गोष्टी बघायला आवडतात. चलो असो तुम्हाला जे आवडेल ते दाखवण्याची आपण दाखवू. बाकी सगळं आपलं आहेच चालू. पोरं 2 वेळा विचारले ते बोलतात तुमचा अलिबागचा व्हिडिओ पण बोलते मी बघितला बोलते आणि चॅनलला सबस्क्राईब पण केलं आहे. मला चांगली गोष्ट आहे. चलो अलिबागचा व्हिडिओ चांगला व्हायरल केला. म्हणजे मोस्ट ऑफ लोक आहे ना अलिबागचा व्हिडिओ बघितला आहे आणि अजून बघतात कारण अजून त्याला व्ह्यूज चांगले जातात. असं एकदा कसं आहे एकदा ती गोष्ट व्हायरल झाली ना की झाली. ही पण बघा मस्त त्यांचे सगळ्यांचे भंडारा घेऊन येतात. कसं आहे जय मल्हार बोलल्यावर मेन भंडारा आपला हळद भंडारा तो सगळा पताके लावल्यात ह्या सगळा माहोल मस्त एकदम भारी मजा आली. पहिल्यांदा आलो मी पण म्हणजे असं येतो चंपाषष्ठीला पहिल्यांदा आलो. आपल्या इथं असून आलो ना. जसं सेम आता हा माहोल आहे ना असं सेम माहोल आपलं नवगाव नंतर तिकडे गेलो ना आपलं काय बोलतात सारळ तिकडे पण सेम माहोल असेल. पण बघूया आपलं पहिलं आता काम करू. देवाचं दर्शन झालं तेच ना ज्या गोष्टी ज्या दिवशी आहे ना त्या दिवशीच ती गोष्ट घडणार. बाकी तुम्ही किती पण काय करा काय नाही होणार. चलो असो पहिलं पेट्रोल टाकूया. पेट्रोल आहे कमी काल भरलेलं फक्त मी थोडंसं ते म्हणजे जीवावरचं होतं भरलेलं. त्यात आली गाडी आता इकडं आता टाकू देतं. काळामध्ये अशा ठिकाणी गेलो ना म्हणजे देवाच्या ठिकाणी किंवा असं कुठं आपलं प्लेस आहे तिथं फिरायचं आहे तर ॲट अ टाईम एकटा आहे ना आपल्याला हेल्मेट ठेवायला प्रॉपर जागा भेटली पाहिजे. म्हणजे आपण मोबाईलने प्रॉपर शूट करू शकतो. ॲट अ टाईम मोबाईल पण घ्या हेल्मेट पण ठेवा. ते म्हणजे एकसाथ सगळं असेल ना तर ते नाही जमत तेवढे हँडल करायला गडबड होतं मग शूट करताना. चला आपल्याला जायचं पेट्रोल भरायला. पेट्रोल टाकूया. असं गडबड होते दुसरं काय नाही तरी झालं. नीट पाय पाडायला पण भेटत नाही. ते कसं आहे गोप्रो आहे बोलल्यावर नुसतं ठेवायला पण जीवावर येतं कुठं गर्दी असल्यावरती. एकटं असल्यावर काय नाही वाटत त्याच्यामुळे. चलो आता आहे ना मस्त फ्रेश झालो आणि आता आलो डायरेक्ट. कारण दुपारी आल्यानंतर आहे ना हे थोडं गाडीचं ते वेगळं लाईट असतं जरा फिट केलं ओके केलं सगळं आणि आता रेडी झालं. तर काय झालं ना चालू झालं दाबेली आणायचं दाबेली घेऊन येतो जरा नाश्ता वगैरे करू. बाकी आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांग. कारण चंपाषष्ठी आजचा काय प्लॅन नव्हतं. अलिबागला गेलो तर बोललो जाऊया. ते पण बघितलं माझ्याबरोबर तुम्ही पण बघितलं असेल. इथपर्यंत व्हिडिओ जर बघत आला असेल तर काय चांगलं वाटलं नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय 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 बाय.